सर्व प्रकारचे कटलेट्स खाल्ले, पण मटासारखे कटलेट्स खूप टेस्टी होतात हे कटलेट्स. ते बनवण्यासाठी सर्वात पहिले अर्धी वाटी हिरवी आणि फ्रेश मटार घ्यायची आहे. ती थोडीशी तव्यावरती परतून घ्यायची आणि लगेचच मिक्सरच्या जारमध्ये फिरवून पेस्ट बनवून घ्यायची आहे. सेम जारमध्ये अर्धी वाटी भिजवलेले पोहे फिरवून घ्यायचे आणि सोबतच 2 उकडलेले बटाटेही त्या मिश्रणमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे असतील ते मसाले आणि कोथिंबीर मिक्स करून छान गोळा बनवून घ्यायचा आहे. हाताला थोडेसे तेल लावून गोल गोल फिरवून असे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत. सर्व कटलेट्स बनवून घेतले की तवा गरम करायला ठेवायचा आहे. त्यावरती थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि सर्व कटलेट्स अलटून पलटून परतून घ्यायचे आहेत. कटलेटचा कलर खरपूस होईपर्यंतच पलटून घ्यायचे आहेत. हे कटलेट्स तुम्ही चटणीसोबत, दहीसोबत आणि मुलांच्या टिफिनसाठी म्हणाल तर सॉससोबतही देऊ शकता. रेसिपी आवडली तर झटकन एक लाईक करा. मटारची दुसरी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कटलेट्स आवडले असतील तर लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.